नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये AI सुपर प्रॉम्प्टर. आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, तसाच आपला आजचाही विषय आहे. आपला आजचा विषय थोडासा वेगळा आहे. तो काय आहे तो तुम्हाला मी मध्ये सांगणार आहे. ना सुरुवातीला ना शेवटी. या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर करा. या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये डिस्क्लेमर दिलं. बुधवारची रात्र, दिवसभर कोसळलेला पाऊस आता संत झाला होता. खिडकीच्या काचेवरनं थेंब हळूहळू खाली सरकत होते. शहर अजून जागं, पण राहुल, नेहा, समर आणि कीर्ती राहत असलेल्या फ्लॅटमध्ये एक वेगळीच शांतता होती. ती काय भांडणानंतरची नव्हती, ती सततच्या कामाची होती. 6 महिन्यापासून ते चौघं जवळजवळ एकाच छताखाली राहत होते. सगळे सकाळी कोड, दुपारी मीटिंग, संध्याकाळी टेस्टिंग आणि रात्री डिबगिंग हे सगळं चालू होतं. रात्री एकेकाळी टेरेसवर गप्पा व्हायच्या, चहा व्हायचा, मूवी लावली जायची. समरच्या जोक्सवर सगळे हसायचे. कीर्ती नवीन काहीतरी रील्स शेअर करायची. नेहा राहुलशी भांडायची आणि 5 मिनिटांनी पुन्हा दोघं ते एकत्र बोलायला लागायचे. आता सर्व्हर जो आहे तो रिस्टार्ट झाला. डेटा सेट जो होता तो अपलोड केलास. API रिस्पॉन्स किती आहे, बग फिक्स झाला, इतकंच. काम वाढलं आणि भावना कमी बोलल्या जाऊ लागल्या. अंतर यायला लागला भावनांमध्ये. राहुल लीड होता, सगळ्यांची जबाबदारी त्याच्यावरती होती. डेमो, डेडलाईन्स, प्रेझेंटेशन. दिवसभर त्याचं डोकं फक्त आणि फक्त ग्राफ, प्रेडिक्शन्स याच्यामध्ये अडकलेलं असायचं. त्या दिवशीही तो स्क्रीन समोर बसलेला. नेहा शांतपणे किचनमध्ये होती. ती कोडिंगमध्ये मदत करायची आणि फ्लॅटची ही सगळी कामगिरी जी आहे ती तिच्यावरतीच होती. कोणी सांगितलं नव्हतं, पण ती स्वतःहून. पण सकाळचा नाश्ता, कॉफी, रात्रीचं जेवण, लॅपटॉपचे चार्जर, व्हाईट बोर्डचे मार्कर, सर्व्हर बॅकअप, SSD, मेडिसिन बॉक्स, सगळ्या गोष्टी तीच लक्षात ठेवायची. समरनं एकदा हसून म्हणलेलं, आपल्या प्रोजेक्टची खरी ऑपरेशन्स मॅनेज कोण करतेय म्हणजे नेहा. सगळे हसले. दुसऱ्या दिवशी पुन्हा कोणी विचार नाही केला. आता त्या बुधवारी काय झालं की रात्री 9:30 वाजता समरनं बसलेले सगळे खुर्ची मागं ढकलली. बस झालं, कॉफी कोण बनवणार. राहुलनं स्क्रीनवरून नजर न उचलता म्हणलं, नेहा प्लीज. ती काहीच बोलली नाही. काही न बोलता उठली. 4 जण जे होते मग ते समोर ठेवले. समरला कमी साखर, कीर्तीला स्ट्रॉंग, राहुलला एक्स्ट्रा ब्लॅक. स्वतःसाठी तिनं थोडीशी अशी घेतली. कॉफी ठेवून ती परत लॅपटॉप समोर बसली. 2 मिनिटांनी राहुलचा चार्जर आहे तो बंद पडला. अरे, त्यानं ड्रॉवर उघडला. नवीन चार्जर, लेबल लावलेलं राहुल बॅकअप मोठ्याच्या मोठ्या शब्दामध्ये. तो थबकला. व्हाईट बोर्डवरती नवीन मार्कर, टेबलवरती प्रिंटेड क्लायंट, डॉक्युमेंट्स, लॅपटॉपच्या जवळ पेन किलर्स. त्याला अचानक जाणवलं, हे सगळं कोण करतंय. त्यानं टेस्टिंगसाठी बनवलेलं एक हिडन अनालिटिक्स पेज असं उघडलं. इनव्हिजिबल टास्क हे फीचर जे होतं ते अजून इनकम्प्लीट होतं, पूर्ण झालं नव्हतं. तो त्याचे लॉग्स जे होते ते अनालिसिस करत बसलेला. कॅलेंडर, टास्क लॉग्स, मॅन्युअल एंट्रीज, स्क्रीनवरती आकडे यायला लागले. राहुल मेजर कोडिंग करतोय. इनव्हिजिबल सपोर्टचं त्याचं पर्सेंटेज येतं. समर तो त्याच्या बाकी सगळी जबाबदारी बघत होता. इनव्हिजिबल सपोर्ट जो होता त्याचं पर्सेंटेज तिथं आलं. कीर्ती UI ती बघायची, त्याचा इनव्हिजिबल सपोर्ट त्याचं पर्सेंटेज आलं. नेहाचं कोडिंग आणि इनव्हिजिबल सपोर्ट याचं कॉम्बिनेशन दोन्ही तिथं दिसायला लागलं. तर राहुल काही क्षण त्या स्क्रीनकडे बघतच बसला. इम्पॉसिबल. सगळे लॉग्स त्यानं पुन्हा एकदा चेक केले. सर्व्हर रिस्टार्ट केलेला, डॉक्युमेंटेशन बनवलेले, मीटिंगचे नोट्स, किचन मधला स्टॉक, मेडिसिन रिफिल, प्रेझेंटेशन ज्या प्रिंट्स आहेत त्या, बॅकअप कॉपीज, लेट नाईट टेस्टिंग. सगळीकडे नुसतं एकच नाव यायला लागलं, नेहा, नेहा आणि नेहा. त्याच्या मनामध्ये अचानक विचार आला, अरे लीड तर मी आहे, प्रोजेक्ट चाललाय कोणामुळं खरं. त्या क्षणी तिथनं नेहा उठली. लॅपटॉप तिनं बंद केला, बॅग उचलली आणि टेरेसवर गेली. थोडा पाऊस बघून येते म्हणाली. कोणी काहीच बोललं नाही. राहुल उठला तिथनं. पहिल्यांदाच त्यानं लॅपटॉप बंद करून तोही तिच्या मागं टेरेसवरती गेला. पावसाचे जे छोटे छोटे थेंब आहेत ना ते त्याच्या चेहऱ्यावरती पडत होते. नेहा कठड्यावर हात ठेवून शहराकडे बघत होती, उभी होती. राहुल तिच्या शेजारी जाऊन उभा होता. काही क्षणांनी दोघं काहीच बोलले नाहीत.
मग राहुल हळूच म्हणाला, तुला माहिती आहे आज एक मोठासा बग सापडलाय. काय बग सापडलाय? नेहा हसायला लागली. पुन्हा? हो, तो एवढा मोठा बग होता की सिस्टीम तुझं कॉन्ट्रीब्युशनच मोजत नव्हता. नेहा हसायला लागली. त्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, फायनली इनविजिबल टास्क आहेत ना ते दिसायला लागलेले दिसत आहेत. दोघंही हसायला लागले. तेवढ्यात टेरेसचं जे दार होतं ते उघडलं. समर आणि कीर्ती दोघं वर आले. समरनं दोघांकडे पाहिलं. काय रे, सर्व्हरचं काय झालं, बंद आहे का? राहुल हसायला लागला. नाही. कीर्ती लगेच म्हणाली, ऍप्रिशिएशन शिवाय कोणतीही टीम जी आहे ना ती जास्त दिवस टिकत नाही. आता समरनं हातातला जो चहाचा कप आहे तो वर केला. राहुलनं मान हलवली. एव्हरी वेन्सडे एक जेन्युन असं ऍप्रिशिएशन महत्वाचं आहे. टीम मेंबर असो किंवा तो बघत होता, नेहाकडे बघायला लागला, हसायला लागला. मनातली खास व्यक्ती. नेहा काहीच बोलली नाही पण तिला हसू यायला लागलं. खुदकन हसली म्हणूया आपण. त्यामध्ये पावसापेक्षाही शांत होता त्या दिवशी राहुलनं केलेलं एक फीचर ऍड केलं. वेन्सडे ऍप्रिशिएशन मोड. या सगळ्या काय म्हणतात इव्हेंटचा एक लॉग म्हणूया. वेन्सडे ऍप्रिशिएशन मोड असा ऍड झाला. टुडेज इनविजिबल हिरो कोण आहे? आज तुमच्या आयुष्यातला एका व्यक्तीच्या छोट्याशा प्रयत्नांची दखल घेणारा कोण आहे? सेव्ह करा, कमिट केलं, पुश करा. स्क्रीनवरती शेवटची एक ओळ आली. समज रेकग्निशन इन्क्रीजेस ट्रस्ट. ट्रस्ट स्ट्रेंथन्स रिलेशनशिप्स. बाहेर अजून पाऊस पडत होता. प्रोजेक्ट अजून पूर्ण व्हायचा होता. डेमो अजून बाकी होता. पण बुधवारी राहुलला त्या एक गोष्ट समजली की एखाद्यानं मनापासून केलेल्या कौतुकानं एखाद्याचं पूर्ण जग बदलू शकतंय, उजळू शकतंय. चला आता व्हिडिओ संपलाय. आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही इतरांशी शेअर केला. निरोप घ्यायची वेळ आली आता. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.